खरं तर आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारचं सरकार, महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे. परंतु कोणताही प्रसंग आला तर त्या ठिकाणी झळ ही सर्वसामान्य माणसाला बसते आहे, हे मात्र आज या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आज सर्वसामान्य हॉटेल व्यावसायिक असेल, आज प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचा हॉटेल व्यवसाय बंद होण्याची पाळी या ठिकाणी येते. आज हा पहिला टप्पा या महायुतीचा असेल असं आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. आणि दुसऱ्या टप्प्यात घरातील चूल बंद होण्याची वेळ आज या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला वाटते की उद्या कदाचित मला लाकडं आणून या ठिकाणी पूर्वीसारखं ते जीवन जगावं लागेल अशी भीती सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य माणसामध्ये या ठिकाणी झालेली आहे. आणि हेच यश मला वाटतं निश्चितपणे या सरकारचं असेल. आज मच्छीमारांना सुद्धा तुम्ही बघताय की मच्छीमारांच्या सवलतीच्या दरात जे डिझेल मिळायचं त्यापेक्षाही जास्त पैसे देऊन या ठिकाणी ते डिझेल खरेदी करावं लागणार आहे. आणि त्यासाठी कुणी या ठिकाणी पुढे सरसावत नाही. आज या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय नारायणराव राणे साहेब, आम्हाला वाटलं होतं की ते कोकणचे भाग्यविधाते म्हणून स्वतःला म्हणवतात, त्यांचे कार्यकर्ते म्हणवतात. आज मच्छीमारांनी सुद्धा त्यांना जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून देण्याचं काम गेल्या लोकसभेच्या वेळी केलं. परंतु आज ते कुठेही या डिझेल दरवाढी विरोधात संसदेमध्ये कुठच्या मंत्र्याला भेटले, कुठच्या संबंधित विभागाला भेटले असं या ठिकाणी आम्हाला कुठेही दिसून आलं नाही. किंवा सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आहेत, गृहमंत्री अमित शहाना भेटून त्यांना या मच्छीमारांचं साकडं घातलंय असं कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे या सत्ताधाऱ्यातील लोकप्रतिनिधींना सुद्धा या मच्छीमारांचं कुठेही सोयर सुटत नाही. मच्छीमारांनी वाढत्या डिझेलमध्ये कशामध्ये ते धंदे करावेत. एकतर या ठिकाणी मच्छीमारांचं 1.5-2 महिने या ठिकाणी दुष्काळासारखं वातावरण या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी कमी प्रमाणात मासेमारी होते. आपलं पोट कशा तरी पद्धतीने ते राबवतात. आज त्यांना लाखो रुपयाचं कर्जसुद्धा जे होडी घेण्यासाठी लागतं, यांत्रिक बोट घेण्यासाठी लागतंय, त्या ठिकाणी खलाशी वर्ग असेल, अनेक गोष्टींना सामोरे जाऊन हे मच्छीमार या ठिकाणी या किनारपट्टीवर काम करतायत. परंतु या ठिकाणी या मच्छीमारांचं सोयर सुटक या कोणाला दिसत नाही. त्यामुळे मच्छीमार वाऱ्यावर सुटतो की काय असं या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे वाटतं.